भांड्यांज नावाचं एक गाव होतं, जिथे हर्ष आपल्या बायको सुरेखा बरोबर राहायचा. हर्ष गावामध्ये भांडी विकण्याचं काम करायचा. प्रत्येक दिवशी तो एका गावापासून दुसऱ्या गावाकडे जाऊन भांडी विकायचा. एक दिवस तो जेव्हा भांडे विकण्यासाठी भांड्याची टोकरी आपल्या डोक्यावर ठेवतच होता की तेव्हा त्याची बायको सुरेखा त्याला बोलते, तुम्ही भांडी विकण्याचं बंद का नाही करत? शेवटी आजकाल तुमची भांडी कोण विकत घेत आहे? विकत तर कोणीच घेत नाहीये सुरेखा, पण भांडे तर माझे बापदादा खूप वर्षांपासून विकत आहेत आणि मला भांडे, ग्लास, थाळी ह्याशिवाय दुसरं काहीच करता येत नाही. पण आपण उपाशी पण तर नाही राहू शकत ना. आज मला जाऊ दे. जर आज कमाई नाही झाली तर मी सगळे भांडे पाण्यामध्ये फेकून देईल आणि दुसरं काहीतरी कामधंदा करेल. जेव्हा ते बोलतच होते की तेव्हा एक माणूस त्यांच्या घराच्या बाहेर येऊन हर्षला आवाज लावतो, हर्ष भैया, ओ हर्ष भैया. हर्ष बाहेर येतो. अरे काय झालं? असं का ओरडत आहेस तू? प्रधानजीने आपल्या सगळ्या गाववाल्यांना एकत्र व्हायला सांगितलंय. का? काही संकट आलंय का? ते तर तिथे जाऊनच पत्ता लागेल ना. जा लवकर. गावाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या गावाले एकत्र होऊन चर्चा करत आहेत. ठीक आहे, आत्ताच जातो. हर्ष घरामध्ये जातो आणि त्याची बायको त्याला विचारते, काय झालं? काय बोलत होता तो माणूस? चला, आज काही भांडे विकू नाही शकत. प्रधानजींनी लवकरच एका बैठकमध्ये बोलवलंय. आपल्याला तिकडे जावं लागेल. हर्ष सुरेखाला घेऊन प्रधानजीच्या बैठकमध्ये जातो आणि बघतो की प्रधानच्या बरोबर गावाची जमीनदारणी पण उभी होती. ही जमीनदारणी इथे काय करत आहे? पहिला तर हिला गावाच्या मामल्यांमध्ये पडताना कधीच नाही बघितलं. जाऊ दे, बघतो. शेवटी प्रधानने आपल्याला इथे कशासाठी बोलवलंय. गाववाल्यांनो, गावामध्ये खूप मोठं संकट आलंय. सरकार आपल्या गावाची सगळी जमीन एका विदेशी कंपनीला विकत आहे. काय? पण सरकार आपल्या घर आणि जमिनीला विदेशी कंपनीला कसे विकू शकतात? आमच्याकडे आमच्या जमिनीचे आणि घराचे कागदपत्र आहेत. हाच कारण आहे की तुम्ही अनपढ आहात. हे पण माहीत नाही की सरकार असं करू शकते. सरकार आपली जमीन देऊन तुम्हाला एखादं छोटं मोठं घर देईल आणि काय. नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. माझ्या बापदादाच्या जमान्यापासून माझ्याकडे ही शेती आणि जमीन आहे आणि याचे कागदपत्र सुद्धा माझ्याकडे आहेत. सगळे लोक धैर्य ठेवा. मला माहिती आहे की तुम्ही सगळे त्रासात आहात, पण आपल्याकडे अजून काही उपाय नाहीये आणि आपल्याला जर यातून बाहेर निघायचं असेल तर आपल्याला जमीनदारणींची गोष्ट ऐकावीच लागेल. माझ्याकडे आणखीन एक उपाय आहे. तुम्ही सगळेजण आपली जमीन आणि आपल्या शेतांना माझ्या नावी करा, ज्याने पूर्ण गाव माझ्या नावावर होईल. आणि जेव्हा सरकारी जमीन विकायला येईल, मी हा मामला उच्च न्यायालयामध्ये घेऊन जाईल आणि झालं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये पण घेऊन जाईल. पण मी तुमच्या घरांना एखाद्या विदेशी कंपनीला हात पण लावायला नाही देणार. हा माझा आश्वासन आहे. पण हे करणं बरोबर आहे? काय माहिती जमीनदारणीने आपले घरं वापस दिलेच नाही तर? ठीक आहे, नको देऊ आणि मला जाऊ द्या. तुमच्या बाबा आणि आजोबांची जमीन सरकाराकडे जाऊ दे. गाववाल्यांनो, आपल्याकडे दुसरा काही उपायच नाहीये. आपल्याला जसं जमीनदारांनी सांगत आहे तसं आपल्याला करावंच लागेल. संपूर्ण गाव ही गोष्ट ऐकतात आणि आपापल्या घरातून आपल्या जमिनांचे कागद घेऊन गुल्लूला द्यायला लागतात. गुल्लू सगळे जमिनांचे कागद जमीनदारणीला जाऊन देतो आणि बोलतो, जमीनदारणीजी, काय खेळ खेळलाय तुम्ही? एकाच वेळेमध्ये सगळ्या गाववाल्यांची जमीन हडपून घेतली. मानलं बरं का तुम्हाला. हे गाववाले किती मूर्ख आहेत ना. मग प्रधान पण माझ्या झाशामध्ये फसला. काही दिवस निघून गेले आणि सगळे गाववाले बघतात की सरकारकडून एक पण सूचना नाही आली. तेव्हा प्रधानजी परत एकदा गाववाल्यांना बैठकमध्ये बोलवतात. प्रधानजी, तुम्ही बोलला म्हणून आम्ही सगळ्या घराचे आणि जमिनीचे कागद त्या जमीनदारणीच्या नावावर केले, पण अजून पण सरकारद्वारा काहीच नाही आलं आहे. हीच गोष्ट तर मी पण विचार करत आहे, पण अजून सुद्धा जमीनदारणी बैठकमध्ये आलीच नाहीये. जेव्हा ते सगळे बोलतच होते की तेव्हा जमीनदारणी अचानक त्यांच्या बैठकमध्ये येते आणि त्या सगळ्यांना बोलायला लागते, चला माझ्या घराला खाली करा. हे पूर्ण गाव आता माझ्या नावावर आहे. जर का खाली नाही केला तर पोलिसला बोलवेल. सगळे कागद माझ्याकडे आहेत. हे तुम्ही काय बोलत आहात जमीनदारणी? ओ प्रधान, घर खाली करा तुम्ही पण, तुम्ही सुद्धा.
पण आम्ही जायचं कुठे? कुठेही जा, मला काय, पण सगळ्यांची घरं खाली व्हायला पाहिजे. नाहीतर घरामध्ये राहायचं असेल तर भाडं द्यावं लागेल. 3 दिवस आहे तुमच्याकडे, फक्त 3 दिवस. चल रे. जमीनदारणी तिथून निघून जाते आणि गाववाले परेशान होऊन जातात. आता आपण काय करायचं? माझ्याकडे फक्त हे आता भांडेच वाचले आहेत. याच्यामध्ये सुद्धा फक्त ताटच आहेत. आता आज यांना विकून जेवढे पैसे बनतील, मग घर सोडून आपण बाहेर रस्त्यावरती राहूया. हर्ष भांड्यांना डोक्यावर घेऊन त्या सगळ्या थाल्यांना विकण्यासाठी जातो. पण कोण पण त्याच्याकडून भांडी घेत नाही, ज्याच्या कारण तो निराश होऊन जंगलाच्या रस्त्याने घराकडे जायला लागतो. तेव्हा अचानक त्याला एक म्हातारी बाई दिसते. का होत आहेस परेशान? काय हा वेळ परेशानीचा आहे? का रडत आहेस त्याच्यासाठी, जे तुझं कधीच नव्हतं? काय घेऊन जाशील आपल्याबरोबर जेव्हा तू दुनिया सोडून जाशील? जी तुम्ही? मी आहे म्हातारी, जादू करेन, भांड्यांचे बनवील घरं. बोल, काय आहे तुझ्या टोकरीमध्ये? माझ्या टोपलीमध्ये भांड्याशिवाय फक्त ताटच आहेत. थाली ना आकाशात असेल ना असेल जमिनीवर. पोहायला लागतील घर तुझे सगळ्याच्या सगळे ह्या थालीवर. काय तुम्ही माझी मदत करणार आहेत? हडीपानाचा. तुम्ही ठीक तर आहात ना? म्हातारी हर्षला जादुई छडी देते आणि बोलते, जा गावामध्ये लोकांना ही थाली दे, ह्याच्यावरती छडी फिरव, ही थाली घरामध्ये बदलेल आणि जिथे जाशील तिथे ती येईल. चल आता मी येते. म्हातारी अचानक त्याच्या समोरून गायब होते. हर्ष आपल्या गावी पोचतो आणि आपल्या बायकोला सगळं काही सांगतो. तो आपल्या भांड्यांच्या टोकरीमधून एक थाली काढतो, तिला जमिनीवर ठेवतो आणि छडी त्याच्यावर फिरवतो. जसंच तो त्या छडीला थालीवर फिरवतो तसंच त्या थालीवर एक घर बनतं. खरंच हे घर एका थालीवर बनलं, तसंच जसं त्या म्हाताऱ्या जादूगर बाईने बोललं होतं. हर्ष प्रधानला जाऊन सगळं काही सांगतो आणि हर्ष सगळ्या गाववाल्यांना थाल्यांवर एक घर बनवून देतो. हे सगळं बघून जमीनदारणी प्रधान आणि त्याच्या बैठकच्या समोर येऊन बोलते, मी बोलले होते ना की आपली आपली घरं खाली करा, पण घरं खाली करण्याच्या शिवाय तुम्ही थाल्यांची घरं बनवत आहेत. बस आता खूप झालं. काय? नाहीतर तुम्ही काय करणार? उच्च न्यायालयात जाणार? काय म्हणणार? आता आम्ही तर घर खाली केलंय, आता काय? आणि आता आम्ही तुमच्या जमिनीवर नाही येत. आमचं घर तर ना जमिनीवर आहे ना आकाशामध्ये. न्यायालयात काय सांगणार तुम्ही जमीनदारणी? जर काही जायचंच असेल तर जा, मग आम्ही पण तिथे जाऊन सांगणार की कसं तू आम्हाला खोटं बोलून आम्हा सगळ्या गाववाल्यांचे कागज हडपले. हे ऐकून जमीनदारणी आपल्या घरी निघून जाते आणि गुल्लू जमीनदारणीला बोलतो, आता आपण काय करायचं मालकीण? तुमच्याकडे काही शक्कल आहे का? हो, त्या हर्षकडून त्या थालीवर घरं बनवणाऱ्या छडीला घ्यावं लागेल. पण आपण त्याच्याकडून कसं घ्यायचं? त्याचं घर तर ताटावरती आहे. त्याच्या थाली घरावर चढून त्याच्या घरामधून चोरी करूया. तसं पण तुझा चेहरा तर एका चोरासारखाच दिसतो. तुम्ही बरोबर बोलत आहात, माझा चेहरा तर चोरांशी मिळतोच. पण कामं तर तुमचे आहेत चोरांवाले. काय? अब नाही, काही नाही मालकीन, मला माफ करा. रात्र होऊन जाते आणि जमीनदारणी आणि गुल्लू हर्षच्या थाली घरामध्ये पोचतात आणि हर्षच्या घरामध्ये गपचूप घुसतात. चल त्या छडीला शोध लवकर. हो मालकीन, पण मला काय तुम्ही सांगू शकता की हर्ष आणि त्याची बायको इथे का नाहीये? हर्ष आणि सुरेखा आपल्या घरी त्या दिवस नव्हते. बरंच झालं की ते लोक इथे नाही आहेत. आता आम्ही आरामात त्या छडीला शोधूया. गुल्लूला ती छडी मिळते. मालकीन, हे बघा, छडी इथे आहे, ह्या उशीच्या खाली ठेवलेली आहे. थांब, दे, तिला मी पकडते. जसं जमीनदारणी त्या छडीला आपल्या हातामध्ये पकडते, हर्षचं थाली घर
आकाशात वरती उडायला लागतं आणि जेव्हा जमीनदारणी घराच्या बाहेर येऊन खाली बघते, आपण इतके वर कसं काय आलो? गुल्लू, काय केलास रे तू? मी काय केलं होतं मालकीन? जमीनदारणीला तेव्हा एक आवाज ऐकू येते. जमीनदारणी, उंचीवरून आपल्या जमिनीला आणि घरांना बघायला कसं वाटतंय? प्रधान, तुम्हाला खाली उतरव. मी तुझ्या समोर हात जोडते. मजा आला. अगं जमीनदारणीजी, जी वस्तू तुझ्या हातामध्ये आहे ती नकली आहे. हे बघ, खरी वस्तू तर माझ्या हातामध्ये आहे. मी काही नाही केलं, सगळं हे जमीनदारणीचं केलेलं आहे. जमीनदारणी, वादा कर की तू सगळ्यांचे घरं आणि जमिनीचे कागद त्यांना परत देशील, तरच तुला खाली उतरवणार. मी वादा करते. मी सगळे हडपलेली घरं आणि जमिनी आणि सगळे कागद सगळ्यांना परत देईल. मला फक्त खाली उतरा. खरंच? हो खरंच. मी सगळं काही सगळ्यांना परत देईल. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला खाली उतरवा. सुरेखा छडी फिरवते आणि घर खाली येतं. दुसऱ्या दिवस जमीनदारणी सगळ्या गाववाल्यांना त्यांची घरं, जमीन आणि शेतांचे कागद त्यांना परत देते.